मंडळी, यंदा 31 तारखेला संकष्टी चतुर्थी आहे आणि तिसरा श्रावण सोमवार आहे. आता जेव्हा अशा दोन खास तिथी एकत्र येतात ना, तेव्हा या तिथीचा लाभ खरं तर प्रत्येकाने घ्यायला हवा. पण तो कसा घ्यायचा हे आपल्याला माहीत नसते आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. नक्की संकष्टी चतुर्थी आणि श्रावण सोमवाराला काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत. आता या संकष्टी चतुर्थीला तिसरा श्रावण सोमवार आहे आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ मुंगाची वाहायची आहे. हा अतिशय सुंदर योगायोग आहे बरं का. कारण तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात जे उपाय सांगितले जातात किंवा पारंपरिकरित्या जे उपाय सांगितले जातात ना, त्यामध्ये हिरवे मूग दान करायला सांगितले जाते. किंवा तुमचा व्यवसाय चालत नसेल, तुमच्या बोलण्यामध्ये काही अडचणी असतील, तुम्हाला बोलताना तुम्ही अडखळत असाल किंवा संवाद कौशल्य नाहीये तुमच्याकडे किंवा पैसा टिकत नाहीये तुमच्याकडे, अशा जेव्हा अडचणी असतात तेव्हा हिरवे मूग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी किंवा बुधवारी दान करायला सांगितले जातात. आता योगायोग जुळून आलेला आहे की तुम्ही जे हिरवे मूग महादेवाला अर्पण करणार आहात तेच तुम्हाला दान करण्याची संधी सुद्धा मिळते आहे. मग करायचे नक्की काय? तर जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठाल, त्यानंतर जशी तुम्ही सकाळी महादेवाची पूजा कराल, तेव्हा अर्थात आपण गणपती बाप्पाची पूजा करतोच. कारण गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा सुरू होत नाही. त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा होणारच आहे. त्यासाठी फार वेगळे काही करायची गरज नाहीये. पण त्यातही संकष्टी चतुर्थी असल्यामुळे संध्याकाळी सुद्धा गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि आरती करूनच उपवास सोडायचा आहे. आणि जे हिरवे मूग आहेत ना, ते जे तुम्ही महादेवाच्या शिवपिंडीवरती अर्पण करणार आहात सकाळी, ते तुम्हाला दान करायचे आहेत. मग ते थोडे असतील तर त्यात अजून थोडी भर घालून छानपैकी हे हिरवे मूग एखाद्या गरीबाला नक्की दान करा किंवा मंदिरात दिले गणपती बाप्पांच्या तरी सुद्धा चालतील. का बरं हे हिरवे मूग दान करायचे आहेत? कारण हिरवे मूग जे आहेत ते बुध ग्रहाची अनुकूलता वाढवायला मदत करतात. बुध ग्रह आपल्याला काय देतो? बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता, वाणी, संवाद कौशल्य सुधारते. हे सगळे जे आहे ना, ते बुध ग्रहामुळे मिळते. आता नोकरी व्यवसाय जो आपला असतो तो आपल्या बुद्धीवर, स्मरणशक्तीवर, संवाद कौशल्यावर अवलंबून असतो, नाही का? त्यामुळे जर नोकरी व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा अर्थ येत असतील, कामात अर्थ येत असतील, तर हिरवे मूग दान करायला सांगितले जाते. त्याचबरोबर आर्थिक स्थैर्य, पैशांच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा सुटायला मदत होते. विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांना सुद्धा निर्णय क्षमता सुधारणे, अभ्यासात लक्ष लागणे असे अनेक फायदे होतात. म्हणून आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. घरातल्या घरात तुम्ही शिवपिंडीवरती हिरवे मूग अर्पण करायचे आहेत. ते अर्पण कसे करायचे किंवा शिवामुठीची पूजा कशी करायची हे जाणून घ्यायचे असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर अशीच साध्या पद्धतीने घरच्या घरी शिवामुठीची पूजा केल्यानंतर आणि हिरवे मूग महादेवाला अर्पण केल्यानंतर ते दान करायला विसरायचे नाही. दिवसभर उपवास करायचा आहे. अर्थात श्रावण सोमवार आहे आणि संकष्ट चतुर्थी पण आहे
आणि दोन्ही उपवास संध्याकाळी सोडले जातात. त्यामुळे या उपवासाला कुठलीही अडचण येणार नाही की काय करावे, कसे करावे, काहीच विचार करण्याची गरज नाही. कारण की जेव्हा एकादशी आणि श्रावण सोमवार एकत्र आला होता, तेव्हा समस्या निर्माण झाली होती की एकादशी सोडत नाही आणि श्रावण सोमवार संध्याकाळी सोडला जातो. पण मुळात संकष्टी चतुर्थी पण संध्याकाळीच सोडतात की नाही? त्यामुळे हा प्रश्न आता निर्माण होणारच नाहीये. तर दिवसभर उपवास करायचा आहे आपल्या प्रकृतीला झेपेल त्याप्रमाणे आणि संध्याकाळी गणपती बाप्पाची आरती करून महादेवांना नमस्कार करून मग उपवास सोडायचा आहे. सोमवारचा हा दिवस पिता पुत्राची कृपा आपल्यावरती बरसणारा असणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. भगवान शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचीही पूजा अर्चना करायची आहे. त्याचबरोबर जर पूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही त्यांचे स्तोत्र मंत्र जे तुम्हाला येत असतील ते म्हटला तरी चालेल. सगळ्यात बेस्ट म्हणजे अथर्व शीर्ष संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर शिव महिमा स्तोत्र आहे. महादेवाची अनेक वेगवेगळी स्तोत्र आहेत. तुम्हाला जी येत असतील ती म्हणा किंवा नसतील स्तोत्र म्हणता येत तर तुम्ही ती ऐकू सुद्धा शकता. ऐकल्याने सुद्धा पुण्य लाभ होतो. पण ऐकताना मन मात्र एकाग्र पाहिजे, त्या शब्दाकडे पाहिजे. नाहीतर लावले मोबाईलवर आणि आपले मन भटकते इकडे तिकडे तर त्याला काहीही अर्थ नाही. ऐकायचे असेल तर मन लावून ऐका. या प्रकारे तुम्हाला जशी झेपेल, जशी जमेल तशी साधना उपासना करून या तिथीचा लाभ नक्की करू शकता. गणपती बाप्पा मोरया, ओम नमः शिवाय हे दोन्ही मंत्र कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर सणावार संबंधित, व्रतवैकल्या संबंधित, उपासना संबंधित, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आणखीन एक कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.